नमस्कार, तुमचं स्वागत इंडियन व्हॉइसमध्ये. आज मी तुमची फक्त 3 मिनिटं घेतेय. शेवटपर्यंत बघा प्लीज. सध्या विषय एकच, मतदान. मतदानाचा विषय निघाला की काहींचा ठरलेला प्रश्न असतो. माझ्या मताने काय फरक पडणार? आपण जरा बघूया मत का द्यायचं आणि मत देताना काय विचार करायचा. तुम्ही कोणता विचार करताय? एवढी कोटींनी असणारी लोकसंख्या आणि आपल्या मतदारसंघातले लाखो लोक, मग आपल्या एका मताने काय फरक पडणार आहे? असा विचार करत असाल तर प्लीज थांबा. एक एक मत महत्वाचं असतं. आणि लोकशाहीमध्ये करोडपती उद्योजक असो, त्याच्या कारखान्यात काम करणारा साधासा कामगार असो किंवा त्याच्या घरची मदतनीस स्त्री असो, या तिघांच्याही मतांचं मूल्य मात्र एकच असतं. सगळ्यांच्या मतांचं मूल्य एकच. म्हणून मत द्यायचं. मत देऊन आपण जिल्ह्याचा, शहराचा, राज्याचा, देशाचा कारभार करण्यासाठी आपल्या प्रतिनिधींना निवडत असतो. हे प्रतिनिधी आपल्या वतीने कायदे करतात, धोरणं आखतात, निर्णय घेतात, कारभार करतात. त्यांनी घेतलेले निर्णय आपल्या रोजच्या जगण्यावर बरे वाईट परिणाम करतात. बघा, आपल्या रोजच्या गरजा काय असतात? औषधं, दवाखाना, शाळा, कॉलेज, वाहतूक व्यवस्था, रस्ते, दळणवळण, शेती, प्रत्येकाच्या हाताला काम, रोजगार, राहण्यासाठी घर, जगण्यासाठी अन्न वगैरे. आपल्याला लागणारी प्रत्येक वस्तू, प्रत्येक सेवा, तिची उपलब्धता आणि दर्जा, तिची किंमत, हे सगळं सामान्य माणसांच्या आवाक्यात असणं. हे सगळं कसं ठरतं? तर आपण मत देऊन निवडून कारभार करायला पाठवलेल्या प्रतिनिधींनी घेतलेल्या निर्णयांवर. म्हणजे वेगवेगळे पक्ष, नेते आणि राजकारण यांचा संबंध थेट आपल्या जगण्याशी आहे. असं राजकारण सर्वव्यापी आहे. हे राजकारणी आपण निवडून देतो, ते वेगवेगळे कायदे करतात, निर्णय घेतात आणि त्यांचा आपल्या आयुष्यावर थेट परिणाम होतो. मग आपल्या जगण्याशी थेट संबंध असणाऱ्या गोष्टींचे निर्णय घेणारा नेता, स्त्री किंवा पुरुष, निवडून देण्यासाठी आपण मतदान तर केलंच पाहिजे. आता बघा, आपण बाजारात जातो, भाजीपाला खरेदी करतो किंवा धान्य विकत घेतो, तेव्हा काय बघतो? त्याची गुणवत्ता कशी आहे, ताजा भाजीपाला आहे की नाही, बरोबर ना? की आपण भाजीपाला माझ्या जातीच्या, धर्माच्या शेतकऱ्याने पिकवलेला आहे का, असं म्हणून सडका भाजीपाला असला तरी त्याच्याकडून खरेदी करतो का? म्हणजे आपल्याला आपला लोकप्रतिनिधी निवडताना तो आपल्या धर्माचा आहे की जातीचा याचा विचार न करता तो कसा आहे, निर्णय घेण्याची क्षमता त्याच्याकडे आहे का, त्याला किंवा तिला दूरदृष्टी आहे का, कार्यक्षमता आहे का, हे बघणं गरजेचं. आणखी एक, आत्ता आपल्याला खासदार निवडून द्यायचा आहे, नगरसेवक नाही. आपण देश पातळीवर लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करणार आहोत. इथे नेमकं काय बघायचं असतं? सगळ्यात आधी या उमेदवाराचा पक्ष भारतीय संविधान म्हणजे आपली राज्यघटना, लोकशाही मूल्य, नागरिकांचं स्वातंत्र्य याबद्दल नेमकी काय भूमिका घेतो? सामाजिक न्यायाबद्दल या पक्षाचं म्हणणं नेमकं काय आहे, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आपल्या लोकसभेच्या उमेदवाराने नळाला पाणी आलंय किंवा कचरा गाडी आली की नाही, हे बघणं अपेक्षित नाहीच आहे मुळी. मतदारसंघात पायाभूत सुविधांसाठी, शेतीच्या सिंचनासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी, सार्वजनिक हिताच्या कोणत्या योजना राबवणार आहे, शिक्षण, आरोग्य सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी काय प्रयत्न करणार आहे, तरुणांना रोजगार मिळावा यासाठी नवे उद्योग आणणं याबद्दल काय प्रयत्न करणार आहे, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आपल्या देशात कुठल्याही राज्यात, आपल्या जिल्ह्यात, शहरात आपण आजूबाजूला बघितलं तर वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक वेगवेगळे व्यवसाय करताना दिसतात. यापैकी काहींशी आपली ओळख असते, काहींना आपण फार ओळखत देखील नाही. आपल्या सगळ्यांची भाषा, संस्कृती, खाणंपिणं, चालीरीती यामध्ये विविधताही असते. आणि ही विविधता असूनही आपण सगळे भारतीय एक आहोत ही भावनाही असते ना आपल्या मनात. आपापल्या गावात, शहरात या विविधतेतही एकतेचा सलोखा असेल, सामंजस्य आणि सहकार्य असेल, तरच आपल्या गावातली बाजारपेठ ग्राहकांनी फुलून जाईल आणि सगळ्यांच्या हाताला काम आणि पोटाला अन्न मिळेल. ही शांतता नसेल तर आपण खाणार काय आणि आपल्या मुलाबाळांना शिक्षण, आरोग्य कुठून देणार, कुठून येणार उद्योग? जर एखादा राजकीय पक्ष किंवा नेता दोन धर्मात, जातीत किंवा राज्यात वितुष्ट येईल, संशय निर्माण होईल, कलह माजेल,
असुरक्षितता निर्माण होईल असं वागत असेल किंवा असं वागण्यासाठी चिथावणी देत असेल तर आपलं सगळ्यांचंच नुकसान होणार. मग अशा पक्षाला मत द्यायचं का? म्हणून आपण मतदान करताना लक्षात काय ठेवायचंय? आपली लोकशाही, आपल्या राज्यघटनेने आपल्याला बहाल केलेलं स्वातंत्र्य, आपले अधिकार आणि कर्तव्य हे महत्वाचं आहे. यासाठी आजवर कृतीतून झटणारा राजकीय पक्ष आणि नेता कोणता हे ओळखायला हवं. क्षणिक प्रलोभन, धार्मिक आवाहन याला भुलून न जाता योग्य उमेदवार निवडायला लागेल. हे फार जबाबदारीने करण्याचं काम आहे, कारण आपल्या मताने फरक पडणार आहे. होय, तुमच्या मताने फरक पडणार आहे.